ये रहा तुम्हारा राजमहल। अरे आओ बेबी, आओ आओ आओ, अंदर आओ। नाइस। अच्छा है ना? हाँ। बेबी का सामान अंदर रखो। हाँ। प्लीज बी केयरफुल, ओके? देखो बेबी, कितना फर्स्ट क्लास रूम है ना? हाँ, एकदम फर्स्ट क्लास। देखो कितनी अच्छी हवा आ रही है और लाइट भी कितनी अच्छी है। देखो देखो, ये खिड़की भी है यहाँ पे है? और मैं यहाँ रहता हूँ सामने है। बस मैं उधर से तुम्हें बराबर देख सकता हूँ। मतलब तुम्हें किसी चीज की जरूरत हो ना हो तो जिम्मेदारी मेरी है ना? है? मेरी है ना? Can I get some water? शू? पाणी पाणी हवंय तिला आणि मला पण। पता है, मुझे इंग्लिश मत सिखा। हाँ बेबी, साधा पाणी या मिनरल वॉटर? हाँ? मला ना एकदम हॉटेल रूम वर आल्यासारखं वाटतंय। म्हणजे तिथेही असेच वेटर असतात तुमच्यासारखे? नाही म्हणजे तेही असेच विचारतात ना, साधा पाणी चाहिए या मिनरल वॉटर? मिनरल वॉटर प्लीज। अभी लेके आता हूँ बेबी, पर ये पहले देखो, देखो ये रूम कितना अच्छा सजाया ना, सजाया ना है? पुराना है लेकिन मजबूत है, टिका हुआ है। और दीवार का कलर तो देखो, चमक रहा है ना? हाँ। बिल्कुल तुम्हारे चेहरे के माफिक है ना? है ना बेबी? पानी लाता हूँ, लाता हूँ। हसमुख भाई, तुम्ही किती गोड बोलता, एकदम शक्कर के माफिक। अरे वाह बेबी, तू बिल्कुल मेरी तरह बोलने लगी है? क्या बात है बेबी? बेस 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 बेस। हो, तुम्ही बसा ना, बसा। अरे नहीं नहीं, मैं यहाँ पे ठीक हूँ, परफेक्ट। बसा, तुम्ही मालक आहे। पता है मुझे, है? पता है। हाँ। हसमुख भाई, तुमचा एज काय आहे हो? एज वय 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 मतलब वय वय उम्र उम्र सांगा तिला। उम्र? अरे बेबी, अरे आदमी की उम्र क्या होती, क्या होती है? हाँ? ये जैसे अंगूठी में हीरा होता है ना, हाँ? वैसी होती है, एवरग्रीन, एकदम एवरग्रीन ऑलवेज। वाव, व्हाट अ फिलॉसॉफी। हसमुख भाई, तुम्ही किती गोड बोलता हो, खूप आवडतं मला। तुमचं लग्न झालंय का हो? लगन ना? हाँ? जिंदगी में कभी कभी कुछ मिस्टेक हो जाती है, क्या करें, कुछ नहीं कर सकते। सो क्या हसमुख भाई, यू लुक सो यंग। वाटत नाही का तुमचं लग्न झालंय? हाँ, एक प्राइवेट बात बोलू बेबी? मी आहे इकडे। सामान ठीक करा ना? हाँ? करा ना सामान ठीक? बेबी, हाँ? अहमदाबाद में है ना, मुझे लोकल राजेश खन्ना लोग कहते थे। और कितनी लड़कियां मुझ पे मरती थी, फिदा होती थी, बिल्कुल तुम्हारी तरह। Really? That's so interesting. हसमुख भाई, अजून काय काय सिक्रेट्स है? देखो, ये सीक्रेट किसी को पता नहीं है। हाँ, क्या है? कया सिक्रेट्स को छो? मने कोने? तू ये शू कर? तुम्ही इकडे काय करतात ते बोला। अरे मैं ये दोनों को रूम दिखा रहा था। सरस, हाँ? दाखवले रूम? हा, खूप चांगली रूम दाखवली त्यांनी। अच्छा, व्हेरी गुड। आता आपल्या घरी पण बघून घ्या आणि मला सांगा तुमचे सिक्रेट्स काय काय आहे, हैं? चालो हवे। ये तो बेबी, तुझे किसी भी चीज की जरूरत हो ना तो मुझे आवाज देना है। कभी पण रात दिवस कभी भी आवाज देना है। बाय बेबी, बाय। बाय हसमुख
घाणेरडा माणूस आहे हा. अगं पण तूच गप्पा मारत होतीस ना त्यांच्या बरोबर. हे दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. ओके, एक मिनिट. ए पण ही काय अरेंजमेंट आहे? तू कुठे झोपणार आहेस? मी इथे. वेडी आहेस का? तिथे मी झोपणार आहे. उठ उठ, चल चल चल, उठ अगं, उठ उठ, चल चल. अगं हे काय आहे? हा माझ्या कविता आहेत त्या इथे भिंतीवर लावणार आहे. ऐकव का तुला? काढून फेकून दे. अगं म्हणजे उगीच कशाला ना भिंतीवर लावायची. त्यांचा कलर वगैरे खराब झाला तर नको, राहू दे. तू ना बॅग मध्ये ठेवून टाक. हा ऐक ना कमुलाली, माझी पर्स आणि बॅग प्लीज देतेस का जरा? मीच देऊ? पटकन. थँक्यू. अगं फास्ट ठेव. थँक्यू. पिंजरा, तू पोपट पाळणार आहेस? मलाही खूप आवडतात पोपट. कावळा. कावळा? मला ना कावळे खूप आवडतात. माझा कावळा ना असा इथे येऊन बसेल आणि तो त्याने आणलेलं मांस खात बसेल ह्याच्यात. काय बाई फॅन्टसीज आहेत तुझ्या. त्यात काय एवढं? हे काय आहे? अगं ही ना पिसे आहेत. तुला माहितीये अशी पिसं मी गोळा करते आणि खाते. तुला हवी आहेत का? नाही मला नकोय. शी काय? हे काय? ही तर राख आहे ना? अगं हो, ही ना राख आहे. ही लावली ना की सौंदर्य अजून वाढतं. तुला लावू का मी हे? नाही नाही मला नाही लावायची. अगं तुला सुंदर नाही दिसायचंय. नाही मला नाही राहायचं इथे. नाही काळजी नको करूस ग. तू माझ्यासोबत राहणार आहेस ना, सगळं शिकशील. होईल सवय तुला हळूहळू. नाही नको मला नाही राहायचं. अगं काय झालं? काय झालं? काय झालं कामिनी? तिकडे बघ ना तिकडे. कुठे तिकडे? अगं तिकडे. वाव. अगं ती किती क्यूट आहे बघ ना तू. शी, काय ग बाई तू. मला ना कधी एकदा बाहेर जाते आणि मी पालीला खाती असं झालंय मला. अगं कामिनी तिकडे बघ आता, डोळे उघड. बघ आता कुठे आहे ती? गेली. कुठे गेली? अगं तू एवढ्या मोठ्यांदा ओरडलीस ना म्हणून घाबरून पळाली ती. अय्यो हो. हा कोणीतरी या जगात मला घाबरते सिद्ध झालं. बरं तू जेवायला येतेस ना? नाही माझं म्हणजे मी आता जेवणार नाहीये. तू एक काम कर ना, तू जा ना जेवून घे. हा जा. ये रेशमी जुल्फे, ही चाल तुरु तुरु, ये शरबती आंखें, उड़ते केस भुरु भुरु, इन्हें देख कर डाव्या डोळ्यावर वट ढळली. जेवायला लाग डाव्या डोळ्यावर. वाढलं तर पाहिजे. ही चाल तुरु तुरु, उडती केस भुरु दादा भुरु, दादा मोहन दादा दिग्या मोहन दादा. चाल तुरु तुरु. काय मधुराला काही लागलं का? ए बाबा काय झालं असेल तर आपल्याला डॉक्टरला बोलवायला पाहिजे काय ना. हो काय झालं? काय झालेलं नाही. बघा ही कामिनी काय झालं? काय झालं? कसली धावपळ चालू आहे? अहो धावपळ नाही, ती मधुर आहे ना. मधुरा काही झालं तरी तिला काय बोलू नका. कोणाला? तिला मधुराला. तिला कोणी काय केलं? नाही, मला ना तिची लक्षणं काही ठीक दिसत नाहीये. कोणाची? मधुराची. काय झालं? आपण तिची तक्रार करूया का मालकाकडे? काय दादा? अरे काहीतरी काय बोलतोयस? हा? आत्ता आली ना ती बिचारी.
नवीन घरात ऍडजस्ट व्हायला वेळ लागणारच ना. हा बरोबर आहे. मग उगाच तक्रार बिक्रार कशाला. हो का? फारच पुळका आहे हो तुम्हाला तिचा. मी लग्न होऊन या घरात आले तेव्हा माझी एवढी काळजी घेतलीच नाही ती. तुझी गोष्ट वेगळीच होती ग. दादा दादा तुमची लव्ह स्टोरी नंतर ऐकूया का? कामिनी काहीतरी सांगते. अरे दादा, जेव्हा आम्ही वर गेलो ना तेव्हा ही मालकाशी खूप गोड बोलत होती. इतकी गोड बोलत होती, इतकी गोड बोलत होती की ऐकून मला डायबिटीस होतो की नाही असं वाटायला लागलं. जेव्हा मालक निघून गेला ना तेव्हा त्याच्याबद्दल घाणेरडा बोलायला लागली. घाणेरडा माणूस आहे, असाच आहे, तसाच आहे. आणि नंतर माझ्याशी तुसडेपणाने वागायला लागली. मला म्हणाली इथे बसायचं नाही, तिथे बसायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही. अरे छान माझ्या कविता लावणार होती रे मी भिंतीवर, तर मला म्हणाली फेकून देईन म्हणून. मग काय बिग डील आहे. ठीक आहे ना, आता ती पण त्या खोलीत राहणार म्हटल्यानंतर तिचा पण चॉईस आहे ना. अरे हो, पण नंतर ना तिच्या बॅग मधून एक एक वस्तू बाहेर काढायला लागली. वस्तू कसल्या? तिने ना आधी तिच्या बॅग मधून एक पिंजरा बाहेर काढला. मी म्हटलं बाई पोपट पाळणार आहेस का? तर मला म्हणाली नाही, ह्याच्यात मी कावळा ठेवणार आहे जो कधी येईल आणि कधीही जाईल. कावळा? हो. आणि नंतर ना तिने कबुतराची पिसं आणि राख बाहेर काढली. मी म्हटलं बाई हे कशासाठी? तर मला म्हणाली राख आहे ना तोंडाला लावायची, त्याच्याने माणूस जास्त गोरा दिसतो. मला म्हणाली तू पण लाव. मी नाही म्हणाले तिला. राख पिस? हो ना. हे काहीतरी भलतच आहे दादा. आपण त्रिवेदींना सांगूया. नाही रे, मला सुद्धा तसं विचित्र वाटतंय पण. हा अरे ती हल्लीची मॉडर्न मुलगी आहे, आपल्यापेक्षा जास्त जग पाहिलंय तिने. असतील तिच्या काही आवडी निवडी. हे बघ, मी आत्ता सर्च केलंय. राख त्वचासाठी चांगली असते. तिच्याकडे बघता ते वर्क करते असं वाटतंय मला. तू उगा टेन्शन नको घेऊ. अगं तू नको काळजी करूस. जा वर शांतपणे झोप आता. जा. वहिनी अगं पण मी सांगते ना आता, उगाच सुतावरून स्वर्ग गाठू नका. जा, जाऊन शांतपणे झोप जा. चला. वहिनी म्हणते सुतावरून स्वर्ग गाठू नको, पण मला नाही तसं वाटत. मला ना जरा ती डेंजरस वाटते. तिच्याकडे लक्ष ठेव आणि काय काय करते ते मला येऊन सांग. म्हणजे आता तिने तिच्या पोतडीतनं ते काय राख वगैरे काढली, आता काय वेगवेगळं काढेल आपल्याला काय माहिती. भयंकर भीतीदायक आहे ते. तशी घाबरू नको तू. तू सांग मला काय असेल ते. आणि काहीही वाटलं तरी हाक मार. तसं कोणी येणार नाही, पण हाक मार तू. हा घाबरू नको, काय होणार नाही. जा. नक्कीच जाऊ. डेंजरस आहे पण. हो ना. पण घाबरू नको. जा. काय होईल जास्तीत जास्त वर जाशील. वर म्हणजे पहिल्या मजल्यावर जाशील. काळजी घे. थँक्यू दिग्या. तिची शांत झोप गा. हो. हा. काय कसं वाटतंय? बरेच दिवसांनी बाहेर काढलं ना तुम्हाला. हा पण मी तरी काय करू? तो मोहन कसा वागला माझ्याशी, त्याच्यामुळे ना माझी सगळी शक्तीच गेलीये. पण आता तुम्ही आहात ना माझ्यासोबत, आहात ना? हा मग आता मला कसलीच काळजी नाही. आपण दोघं मिळून ह्या सगळ्यांना आपल्या तालावर नाचवूया. मग बघा कशी मजा येते ते. पण ना आपल्याला ती जादू परत मिळवण्यासाठी ना रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करायला लागेल. काय म्हणता? आजपासून करूया. हा काय करूया बरं? हा तुम्हाला तो घोडा दिसतोय? तो घोडा ना उचलूया आपण. जमेल ना? येस. चला ट्राय करूया. हा अरे काय करताय? घोडा उचलायचा आहे आपल्याला. चला परत एकदा बघूया. अरे पुस्तक कुठे उचलताय तुम्ही? ठेवा खाली. पुस्तक नाही उचलायचंय, तो घोडा उचलायचा. तो काळ्या कलरचा घोडा. ठीक आहे,
आपण परत एकदा ट्राय करूया. ओके, हा स्टार्ट. घड्याळ कशाला उचलताय? असं काय करताय तुम्ही? काय झालंय तुम्हाला? हा, हे बघा, आपली जादू नाही चालली ना तर आपण शून्य आहोत. कळतंय का तुम्हाला? परत एकदा. हे तू वर कशी गेलीस? अगं उडी मारून आले. गप्प बस, काही बोलू नकोस. एवढी काही तू उंच नाहीयेस उडी मारून वर जायला. खाली सांगते. ए, खाली कशी आलीस? कशी म्हणजे काय? आता मी सांगितलं ना मगाशी, जशी मी उडी मारून वर गेले तशी उडी मारून खाली आले. पण तू वर का गेली होतीस? मला ना आपल्या रूमचा टॉप व्ह्यू बघायचा होता म्हणून. काय बाई फॅन्टसीस तुझ्या. अगं फॅन्टसी काय त्यात? मला वाटलं मी गेले वर, ही रूम माझी पण आहे. पण ओरडतेस कशाला? मला काय, तिकडे झोप ना तू. उलट मलाच बरं होईल. मी दोन्ही बेडना एकत्र करेन आणि छान झोपेन त्याच्यावर. अशी मला झोप आलीच आहे. वाट बघ, मलाही झोप आली आता. चल लाईट बंद कर. हे बघ ऐक, मी एक गोष्ट क्लिअर करते तुला. मला झोपताना दिवा चालू लागतो. मग मी पण एक गोष्ट क्लिअर करते, मला अंधारच लागतो. हे बघ, मला नाही झोप येत ग दिवा सुरू असल्याशिवाय. ते काय नाही, मी अंधारातच झोपणार. अगं पण मला अंधाराची भीती वाटते ना. काय कटकट आहे या बाईची. आता मी काय कटकट केली? बरं ऐक, आपण ना दिवस ठरवून घेऊ. एक दिवस तुझा, एक दिवस माझा. माझा जेव्हा दिवस असेल ना तेव्हा दिवा चालू असेल. तुझा दिवस असेल तेव्हा दिवा बंद असेल. चालेल? बरं डोकं चालतं ग तुझं. ठीक आहे, तू म्हणशील तसं. पण आज कोणाचं ऐकायचं? माझं. मी कल्पना दिली ना. अजिबात नाही, आज माझं ऐकायचं. हे नाही, माझं ऐकायचंय. मी दिवा बंद करते. ऐक ऐक ऐक, त्याच्यापेक्षा ना आपण टॉस उडवूया. हा म्हणजे धडकी शेपूट. काय? अगं म्हणजे तेच ग, तेच. हा करूया. हा करूया. हा चल ना यार लवकर, झोप आलीये मला. हे बघ, हा. हा छापा, हा काटा. जर छापा आला तर मी जिंकले, लाईट चालू राहणार. जर काटा आला तू जिंकलीस, लाईट बंद राहणार. चालेल? तुझं काय, छापा की काटा? मला तर बाई शेपूट आवडतं. मला शेपूट. बरं बाई, तुझं शेपूट आलं तर तू जिंकलीस. हा चल, मी आता उडवते. रेडी? उघड. काय आलं? ये, छापा आला. मी जिंकले म्हणजे दिवा चालू राहणार आहे. चला. हे काय आहे? गॉगल. ह्याला गॉगल म्हणतात. हो, मला माहितच नव्हतं. अगं पण तू का घातलायस? अगं मला दिव्याच्या प्रकाशाचा त्रास होतो ना म्हणून. तू वेडी आहेस का ग जरा? त्यापेक्षा लाईट बंद कर ना. ए, तू झोप ना. अरे यार, घोरती आहे ही बाई. शी, काय कटकट आहे यार. जाऊ दे मधू, तू मोहनवर कॉन्सन्ट्रेट कर. मोहन, तू जे काही वागलायस ना माझ्याशी, त्याचा बदला मी घेणारच. हा, पण ह्यावेळी माझी पद्धत जरा वेगळी असेल. पण मी तुझ्या माणसांना माझ्या बाजूने वळवेन, आपलंसं करून घेईन. आणि एकदा का ते माझ्या बाजूने झाले की तू त्यांचं म्हणणं नाकारू शकणार नाहीस.